वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती। नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत ढाबा स्टाईल छोले मसाला। ही रेसिपी एवढी भन्नाट आहे की बघूनच खाण्याची इच्छा होईल। चला तर तुम्हालाही ही रेसिपी जाणून घ्यायची आहे ना। त्यासाठी इथे मी काबुली चणे रात्रभर भिजवून घेतलेले आहे। छोले शिजण्यासाठी त्यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे। त्यानंतर त्यात हळद, मीठ आणि तेल टाकून घ्यायचे आहे। आता आपण कुकरचं झाकण बंद करूया आणि याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया। आपले छोले शिजताय तोपर्यंत आपल्याला त्याच्या ग्रेव्हीची तयारी करून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी 2 मोठे कांदे आणि 1 टोमॅटो कट करून परतून घेत आहे। बरेच जण टोमॅटोची प्युरी आणि कांद्याची पेस्ट ही कच्ची वापरतात, पण या स्टेपमुळे आपल्या छोले मसाल्याला टेस्ट खूप छान येते। कांदा आणि टोमॅटो परतून झाल्यानंतर त्याला साईडला काढून घेऊ आणि थोडंसं थंड होऊन देऊ। तोपर्यंत आपले छोलेही शिजून तयार आहेत। आता आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेणार आहोत। त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला काही शिजलेले छोलेही बारीक करून घ्यायचे आहे। आता फोडणी देण्यासाठी कढईमध्ये 3 चमचे तेल घेतले आहे। त्यामध्ये जिरे टाकायचे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण जी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे। पेस्ट थोडीशी परतल्यानंतर त्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूया आणि आता हे सर्व आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे। आता आपण त्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया। त्यामध्ये 2.5 चमचे लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला आणि 1 ते 1.5 चमचा छोले मसाला टाकून घेतलेला आहे। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर हळद टाकायची आणि पुन्हा सर्व मसाला एकत्र करून घ्यायचा आहे। आता आपण जे छोले मिक्सरमधून बारीक करून घेतले होते ते टाकायचे आहे आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आता हे सर्व मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया आणि त्यानंतर शिजवून घेतलेले छोले टाकून घेऊया। आता यामध्ये आपल्याला भाजी किती घट्ट ठेवायची त्यानुसार पाणी टाकून घ्यायचे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि भाजीला छान कमी फ्लेमवर उकळी काढून घेऊया। भाजी चांगली उकळल्यानंतर त्यामध्ये आपण कसुरी मेथी टाकून घेणार आहोत आणि आता आपण गॅस बंद करूया आणि सर्वात शेवटी आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया। तर तयार आहे आपली ढाबा स्टाईल छोले मसाला। ही पद्धत वापरून तुम्ही ही रेसिपी केली तर पुन्हा पुन्हा याच पद्धतीने कराल, एवढी टेस्टी लागते। हा छोले मसाला तुम्ही पुरी, भटुरे किंवा चपातीसोबतही खाऊ शकता। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वाद मस्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका टेस्टी रेसिपी सोबत। धन्यवाद।